श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या वार आहे शुक्रवार आणि दिनांक आहे 10 जानेवारी. या दिवशी आलेली आहे या वर्षाची पहिलीच पुत्रदा एकादशी. तर एकादशी तिथी ही प्रत्येक महिन्यामध्ये दोनदा येत असते, परंतु प्रत्येक एकादशीचं महत्त्व जे आहे तर ते वेगवेगळं असतं. तर पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील जी एकादशी आहे तर तिला पुत्रदा एकादशी असं म्हटलं जातं. महिन्यातील शुक्ल पक्षातील पुत्रदा एकादशीचं व्रत हे संतान प्राप्तीसाठी केलं जातं. त्याचबरोबर मुलांच्या प्रगतीसाठी हे व्रत केलं जातं. पुत्रदा एकादशीचं व्रत केल्याने भगवान श्री हरी विष्णूंचे कृपा आशीर्वाद तर आपल्याला लाभतातच, त्याचबरोबर आपल्याला योग्य ते संतान प्राप्त होते आणि मोक्षसुद्धा मिळतो. या एकादशीचं व्रत हे भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मी यांची विधिवत पूजा अर्चा केली जाते आणि यांच्या पूजेबरोबरच आपल्याला काही प्रभावी उपाय देखील घरामध्ये करायचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. तर सकाळीच उठल्याबरोबर आपल्याला घराच्या उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवायची आहे. ही एक वस्तू सकाळी उठल्याबरोबर घराच्या उंबरठ्यावर जर आपण ठेवली तर आपल्या जीवनातील जे काही दुःख अडचणी संकट आहे ते तर दूर होतीलच, तर त्याचबरोबर आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल, कुटुंबाची प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. पुत्रदा एकादशी ही अतिशय महत्त्वाची मानली जाते. ज्या व्यक्तींना संतान प्राप्ती होत नाही, पुत्रप्राप्ती होत नाही, अशा व्यक्तींनी या पुत्रदा एकादशीचं व्रत करावं. त्याचबरोबर भगवान विष्णूंची विधिवत पूजा अर्चा करावी. तसेच मुलांची प्रगती होण्यासाठी, मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी हे व्रत अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हे व्रत करायचं आहे. त्याचबरोबर हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे, धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा दिवस आहे. त्यामुळे या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्याचे सुद्धा पुण्यफळ आपल्याला नक्कीच प्राप्त होते. त्यामुळेच आपल्याला घराच्या उठल्याबरोबर उंबरठ्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे. आपल्या घराचा जो उंबरठा आहे, जो घराचा मुख्य दरवाजा आहे, तर तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो, आपलं सर्वस्व मानला जातो. आणि अशा विशिष्ट तिथींवरती जर आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती काही विशिष्ट वस्तू ठेवल्या तर त्याचे पुण्यफळ हे आपल्याला नक्की प्राप्त होते. तर पहा, या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तर तो मुख्य दरवाजा हे आपलं सर्वस्व मानलं जातं आणि त्याच घरातून, आपल्या दरवाजातून आपल्या घरामध्ये चांगले वाईट, लक्ष्मी अलक्ष्मी यासारखे गोष्टी ह्या येत असतात. आणि जर आपण विशिष्ट तिथीवरती काही मुख्य दरवाजावरती प्रभावी उपाय जर केले तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या कुटुंबाची प्रगती होते. जर तुमच्या घरामध्ये आर्थिक समस्या येत असेल, आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल, कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो घरातून बाहेर निघून जात असेल, त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद, कलह, क्लेश यासारख्या गोष्टी जर घडत असतील, घरामध्ये सारखं आजारपण असेल, घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल, त्याचबरोबर कुटुंबाची प्रगती होत नसेल, तर तुम्हाला उद्याच्या दिवशी हा एक उपाय आवर्जून करायचा आहे. कारण उद्या वर्षातील पहिलीच एकादशी आलेली आहे आणि ही एकादशी शुक्रवारच्या दिवशी आलेली आहे. तर पहा, उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे. सकाळी लवकर उठल्यानंतर तुम्हाला स्नान करायचं आहे आणि स्वच्छ स्नान झाल्याच्या नंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे. भगवान श्री हरी विष्णूंवरती पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि विधिवत पूजा त्यांची करायची आहे.
उद्याच्या दिवशी आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंच्या रूपामध्ये असणारे जे बाळकृष्ण आहेत तर त्यांची पूजा करायची आहे. बाळकृष्ण जे आहेत त्यांची पूजा जर आपण पुत्रदा एकादशीला आपल्या घरामध्ये केली तर आपल्या घरामध्ये जे लहान मुलं आहेत, मोठी मुलं आहेत तर त्यांची प्रगती होत असते. आणि ज्यावेळेस तुम्ही बाळकृष्णांवरती स्वच्छ पाण्याने अभिषेक करणार आहात तेव्हा ते पाणी तीर्थ म्हणून मुलांना पिण्यासाठी द्या. आणि थोडंसं पाणी जर उरलं तर ते तुम्ही तुमच्या पिण्याच्या हंड्यामध्ये किंवा माठामध्ये टाकून द्या. तर काय करायचं आहे, तुम्हाला कुंकू घ्यायचं आहे. कुंकामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि हे कुंकू तुम्हाला तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे, जो उंबरठा आहे, उंबरठ्याच्या मधोमध तुम्हाला कुंकवाच्या साहाय्याने एक स्वास्तिक काढायचं आहे. स्वास्तिक हे सकारात्मकतेचं प्रतीक आहे, मांगल्याचं प्रतीक आहे. आणि ज्यावेळेस एकादशीच्या दिवशी आपण सकाळी उठल्याबरोबर आपल्या उंबरठ्यावरती कुंकवाच्या साहाय्याने स्वास्तिक काढतो तर आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते. स्वास्तिकचा सु म्हणजे शुभ आणि आस्तिक म्हणजे असणे, म्हणजे शुभ असणे. हे एक स्वास्तिक तुम्हाला उंबरठ्यावर नक्की काढायचं आहे. यामुळे तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि ऐश्वर हे येईल. तसेच तुमचं घर हे वाईट नजरेपासून नक्कीच दूर राहील. घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता, अलक्ष्मी ही प्रवेश करणार नाही. त्याचबरोबर एक स्वास्तिक तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती काढायचं आहे. नंतर तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे. ती पंती घेताना चांगली घ्यायची आहे, कुठे तुटलं फुटलेली किंवा खराब झालेली घेऊ नका, चांगली आणि स्वच्छ तुम्हाला घ्यायची आहे. त्यानंतर त्या पंतीमध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे. मोहरीचं तेल हे नकारात्मकता, वाईट शक्ती दूर करण्यासाठी अतिशय प्रभावशाली मानले जाते. त्या दिव्यामध्ये 2 वातींची एक वात करून लांब वात कापसाची लावायची आहे आणि हा दिवा प्रज्वलित करून तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे. एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये थोडीशी हळद तुम्हाला टाकायची आहे आणि त्यानंतर त्या प्लेटमध्ये हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून ठेवायचा आहे. आणि सकाळीच तुम्हाला तुमच्या घरातील देवपूजा झाल्यानंतर सकाळीच लवकरच तुम्हाला हा दिवा तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचा आहे. सकाळीच तुम्हाला 9:30च्या आत हा दिवा तुमच्या मुख्य दरवाजावरती लावायचा आहे. 9:30 पर्यंत सकाळची जी वेळ आहे तर ती वेळ अतिशय महत्त्वाची असते. सकारात्मक लहरी या वेळेमध्ये आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात. एकदा तरी ह्या वेळेमध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. आणि ज्या वेळेस असा दिवा तिथे लावलेला असेल, हे स्वास्तिक काढलेलं असेल तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रसन्न होऊन येते आणि घरामध्येच नांदत. ज्या वेळेस तुम्ही घरामध्ये प्रवेश करता आणि तुमची जी उजवी साईड आहे तर त्या उजव्या साईडला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. आता बघा, तुम्ही सकाळी दिवा लावता त्यावेळेस हवा चालू असते किंवा दिवा राहत नाही. तर अशा वेळेस दिवा जर विझला तर मग त्यातलं जे तेल आहे तर ते तुम्हाला एका वाटीमध्ये काढायचं आहे आणि सायंकाळी पिंपळ वृक्षाखाली जायचं आहे आणि त्या पिंपळ वृक्षांच्या मुळांना हे तेल तुम्हाला अर्पण करायचं आहे. असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला धनलाभ होईल. घरामध्ये चहूबाजूने पैसा येऊ लागेल. पैशांची कमतरता राहणार नाही. तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की पिंपळ वृक्षामध्ये भगवान श्री हरी विष्णूंचे स्वरूप मानले जाते आणि म्हणूनच तुम्हाला असा हा एक उपाय त्या संध्याकाळी करायचा आहे. आणि पहा, भगवान श्री हरी विष्णूंना एकादशी तिथी ही समर्पित आहे आणि आपण असा हा उपाय जर एकादशीच्या दिवशी केल्यामुळे तुम्हाला भगवान श्री हरी विष्णूंचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो आणि माता लक्ष्मी देखील प्रसन्न होते. वर तुम्हाला उद्या सकाळीच गाईच्या तुपाचा एक दिवा हा तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्याला देखील लावायचा आहे. ईशान्य कोपऱ्यामध्ये देखील भगवान श्री हरी विष्णूंचा वास असतो आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येईल आणि लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी असा हा एक दिवा तुम्हाला ईशान्य कोपऱ्यामध्ये लावायचा आहे. तर अशा पद्धतीने हा जो एक उपाय आहे तो सुद्धा तुम्हाला करायचा आहे. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.